ब्राह्मणी व्यवस्थेतून बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले बौद्धगया स्थित महाबोधी महाविहार तत्काळ मुक्त करण्यात याकरिता वरोरा तहसील कार्यालयावर बौद्ध धर्मियांचा धडक मोर्चा। जगभरात बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता आंदोलने निदर्शने होत असून त्याचे तीव्र पडसाद वरोरा शहरात सुद्धा उमटले आहे। पार्श्वभूमीवर नुकतंच शहरात शांती मार्चचे आयोजन करण्यात आले होते। या महाविहाराचे व्यवस्थापन व स्वामित्व भारतीय बौद्धांकडे देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। याकरिता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून तहसील कार्यालय वरोरा येथे शांती मार्च काढण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून शहराच्या मुख्य मार्गावरून या शांती मार्चला सुरुवात झाली। या प्रसंगी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध बांधव तसेच शेकडो आंबेडकरी अनुयायी उपासक उपासिका शेकडोंच्या संख्येने या शांती मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या। यावेळी अनुयायांमार्फत जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है या गगनभेदी नाऱ्याने शहराचा परिसर दुमदुमून गेला होता। सदर शांती मार्च तहसील कार्यालय परिसरात पोहोचता सभेच्या माध्यमातून मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी तहसीलदार वरोरा यांना निवेदन सादर करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर चेती भंतेजी तसेच शांती मार्चमध्ये सहभागी बौद्ध उपासक उपासिकेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत म्हटले की बौद्धगया येथील महाबोधी महाविहार गेल्या अनेक वर्षांपासून ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात असून त्याचे सातत्याने विद्रुपीकरण करणे सुरू असून ते तत्काळ थांबवले पाहिजे। आमचे श्रद्धास्थान असलेली ही ऐतिहासिक धरोहर आमच्या बुद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावी असे म्हटले। यावेळी आनंद वानखेडे, शुभम चिमुरकर, सरलाताई ठमके, ॲडव्होकेट रोशन नकवे, प्रीतम सोनारकर तसेच शेकडोच्या संख्येने महिला पुरुष बौद्ध बांधव उपस्थित होते। हा मोर्चा कशाबद्दलचा नेमका? सर्वांना तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो। नमो बुद्धाय। आमच्या सर्व प्रश्न विचारल्याप्रमाणे हा मोर्चा कसला होता? हा मोर्चा महाबोधी महाविहाराच्या संदर्भात होता, जो बिहारमध्ये गया या जिल्ह्यामध्ये बोधगया असं स्थित असं ठिकाण आहे। आता बोधगया म्हटलं की भगवान बुद्धाला ज्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त झालं ते ठिकाण म्हणजे बोधगया। आणि त्या ठिकाणी जे विहार आहे या विहारामध्ये काही ब्राह्मणवादी व्यवस्थेने त्याच्यात कब्जा केलेला आहे। जे 1949चा जो BTMC ॲक्ट होता तो संविधान तयार झाल्यानंतर सर्व जे कायदे होते हे रद्द झाले, परंतु हे कायदे अजूनही रद्द केलेत नाही, कारण इथे ब्राह्मणवादी व्यवस्था या बौद्ध संस्कृतीवर राज करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि कमीत कमी याचं हे जे महाबोधी महाविहार आहे याचं उद्ध्वस्तीकरण करणं सुरू आहे। याला वेगवेगळ्या पद्धतीचं विद्रुपीकरण करणं सुरू आहे। आणि म्हणून माझा सर्वांना सांगणं आहे की बाबा रे, आपण सर्व एका शांतीने एका मैत्रीनं एका गुण्या गोविंदाने नांदणारे या भारतातले या देशामध्ये अनेकता जरी असेल तरी एकतेने नांदणारे आम्ही सर्व मनुष्य लोक आहोत। आणि आम्हाला फक्त एवढंच आहे की ही आमचं जे धरोहर आहे, जे बौद्ध समुदायाचं जे धरोहर आहे याचं कमीत कमी विद्रूपण होता कामा नये आणि हे बौद्ध संस्कृतीच्या हातात व्हावं, जेणेकरून त्याचं जतन होईल। आज युनेस्कोने खूप मोठ्या प्रमाणात वर्ल्ड हेरिटेज असं घोषित केलं आणि मला असं वाटते, परंतु याची विशेषता जर म्हटली मित्र हो, न्याय आणि अन्याय हे तुमच्या नजरेत दिसेल। आज जर बघितलं तर तिथले 9 लोकांची कमिटी आहे, त्यामध्ये 4 लोक बुद्धिस्ट आणि 5 लोक ब्राह्मण, आणि हे ब्राह्मण लोकच बहुमतात असल्यामुळे तो बहुमत निर्णय त्यांच्या माध्यमातूनच होतो। म्हणून आम्हाला असं वाटते, ज्या पद्धतीनं एखाद्या मशीदचा एखाद्या मस्जिदचा मौलवी असतो, एखाद्या हिंदू संस्कृतीचा एक हिंदू संस्कृतीचा माणूस हा व्यक्ती असतो, एका चर्चचा एक व्यक्ती हा ख्रिश्चन हा व्यक्ती असतो, अथॉरिटी पॉवर त्यांच्या हातात असते, धार्मिक स्वातंत्र्य प्रबंधन कमिटी चालवण्याचा अधिकार असतो, मग बौद्ध लोकांच्याकडे का नाही? म्हणून माझ्या सरकारला सवाल आहे, तुम्ही इकडे तिकडे लक्ष द्यायला कुठे चाललात? ज्या ज्या ठिकाणी मशिदी आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही हिंदूचे मंदिरं शोधण्यासाठी एवढे तुम्ही व्यस्त आहात, आणि जे धरोहर बौद्धांची स्पष्टपणे म्हणजे या जगाने त्याला हे दिलं, अजून कोणता मोठा पुरावा द्यावा? म्हणून मला असं वाटते इथं काही नाही,
इथं बामण्याच्या पुजाऱ्याचं पोट आहे, दुसरं काही नाही आहे. नेमकी मागणी काय आपली? नेमकी मागणी आमची एवढीच आहे महोदय, आपणा सर्वांना या सरकारच्या माध्यमातून, जे सरकार बहिरी आहे, जी सरकार आंधळी आहे, ज्या सरकारला कधी जाग येत नाही, या सरकारला एवढीच मागणी आहे की हे जे धरोहर आहे हे बौद्धांच्या हातात देऊन टाकावं, एवढीच आमची मागणी आहे. आणि शांततेनं आम्हीसुद्धा शांतता जपण्याचं काम करतो. आम्हीसुद्धा नेमक्या मी येथूनच आली, याच गावून वरोऱ्याहूनच. काय नेमकी मागणी आपली? आपली मागणी बौद्ध विहार आपलं व्हावं, मुक्त व्हावं, त्याचं त्याले आपलं आपल्याला हक्काचं आहे ना. आमच्या बाबासाहेबांनी तेवढं जीवाचं रान केलं बिचाऱ्यानं. काय सांगाल या मोर्चात तुम्ही सहभागी झालात? काय आम्ही बोलाल? आमचं बुद्ध विहार मुक्त झालं पाहिजे, अच्छा. त्याच्या ताब्यातून निघालं पाहिजे, आम्हाला हक्काचं भेटलंच पाहिजे. राम मंदिर नाही पाहिजे, आम्हाला बुद्ध विहार पाहिजे. आम्ही वरोऱ्यावरून आलो, मी पद्मालय नगरमध्ये राहतो. अच्छा, काय सांगाल या नेमक्या? सर, ह्या मोर्चामध्ये आम्ही बिहारचा जो बौद्धविहार आहे त्याला मुक्त करण्यासाठी आम्ही ह्या मोर्चामध्ये सामील झालो. आणि आमचा मकसद एवढंच आहे की बौद्धविहार जसं रामाच्या मंदिरामध्ये वामन आहे तसे दुसऱ्या मंदिरामध्ये ते लोक आहेत, तसं आमच्या मंदिरामध्ये आमचे बौद्ध लोकच राहायला पाहिजे किंवा बुद्धिस्ट लोक आपलं भंतेजी वगैरे राहायला पाहिजे. हे आमच्या स्वाधीन करण्यात यावं. विहार आमच्या हक्कांचे नाही कुणाच्या बापाचे. विहार आमच्या हक्कांचे नाही कुणाच्या बापाचे. विहार आमच्या हक्कांचे नाही कुणाच्या बापाचे. मुक्त करा, मुक्त करा, हा विहार मुक्त करा, हा मुक्त करा, मुक्त करा, हा विहार. जय भारत की जय. विहार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या आंदोलन करत आहेत. हा आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे. या निमित्तानं वरोऱ्यामध्ये आपण बौद्ध गया प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, चंद्रपूर.